हॅलो एव्हरीवन, मी आदित्य बनसोडे. नेमकं काय या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, जिथे आपण चर्चांना उदाहरण घेऊन येत असतो. बियॉन्ड द आंबेडकर, द अँटीकास्ट मुवमेंट इन महाराष्ट्र या विषयावरती आपण पुढच्या सत्रामध्ये 4 व्हिडिओ पॉडकास्ट कंडक्ट करत आहोत. आणि त्यातलं पहिलं व्हिडिओ पॉडकास्ट आपलं झालेलं आहे. आणि आज दुसऱ्या व्हिडिओ पॉडकास्टसाठी आपल्यासोबत प्रमुख पाहुणे आहेत देवकुमार आहिरे सर. नमस्ते सर, मी आपलं स्वागत करतो. प्रोफेसर आहिरे सर यांनी द स्ट्रक्चर ऑफ नॉलेज अँड कन्स्ट्रक्शन ऑफ कम्युनलिझम इन कॉलोनियल इंडिया या विषयावर PhD केलेली आहे आणि सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. सर, या विषयाची मुळात सुरुवात करतानाच मी आपल्या हातीच हा पहिला प्रश्न ठेवणार आहे की आंबेडकर, ज्यांना आज आपण दलित चळवळीचा एक चेहरा मानतो, जेव्हा आंबेडकर भारतात आले, त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं. मग ते मुकनायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांपासून असो किंवा 1927 साली केलेल्या सत्याग्रहापासून असो, पण 1932 साली आंबेडकरांना पुणे कराराद्वारे एक पॅन इंडिया ओळख मिळून जाते. त्या माणसाचं नाव किंवा आंबेडकरवाद हाच मुळात एक पॅन इंडिया होऊन जातो आणि अंधाराच्या प्रत्येक वाटेवर प्रकाश आणणारा आंबेडकरवाद म्हणून त्याला ओळखला जाऊ लागतो. पण त्याआधी जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना होते किंवा 1873चा काळ असेल किंवा 19वे शतक असेल, या 19व्या शतकामध्ये देखील आपल्याला अस्पृश्यांच्या मुवमेंटच्या काही छटा नक्कीच जाणवतात. तर मग नक्की त्यांचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे याविषयी सर तुम्ही काय सांगाल? ओके, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा की जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करतो, त्यांच्या चळवळीचा विचार करतो, तर तेव्हा आपल्याला असं दिसतं की 20व्या शतकामध्ये सगळी ही चळवळ झालेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक राजकीय उदय हा 20व्या शतकातला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी दलित चळवळीचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जो झाला तो प्रामुख्याने 20व्या शतकामध्ये झाला. परंतु आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची पार्श्वभूमी जर समजून घ्यायची असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय उदय कसा झाला, त्यांची सामाजिक चळवळीचा विस्तार आणि प्रचार प्रसार कसा झाला, हे जर आपल्याला सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी त्यांची एक पार्श्वभूमी जी आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि ती पार्श्वभूमी प्रामुख्यानं 19व्या शतकामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून अलीकडच्या अनेक अभ्यासकांनी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि एकूणच दलित चळवळीचा ज्यावेळेस अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलेलं आहे की दलित चळवळीची जी पार्श्वभूमी आहे ती प्रामुख्यानं 19व्या शतकामध्ये निर्माण झाली. 19व्या शतकामध्ये ज्या काही सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक ज्या घडामोडी झाल्यात, त्या घडामोडींमुळे 20व्या शतकामध्ये दलित चळवळ अशी प्रभावीपणे निर्माण होऊ शकलेली आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अशा कोणकोणत्या घडामोडी होत्या, तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे इंग्रजी राजवट स्थापन होणं. इंग्रजी सत्तेची ती जी स्थापना झाली ही अत्यंत महत्त्वाची घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये आहे आणि दलित चळवळीच्या इतिहासामध्ये पण ती आहे. दुसरी महत्त्वाची जी घटना आहे ती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. आणि तिसरी महत्त्वाची जी घटना आहे की 19व्या शतकाच्या शेवटी दलित समाजाच्या अंतर्गतच अनेक विचारवंतांचा उदय होणं. या 3 अत्यंत महत्त्वाच्या घटना आहे. या 3 अत्यंत महत्त्वाच्या घटनांचा जर आपण अभ्यास केला तर मग त्याच्यातनं आपल्याला 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कशी निर्माण झाली, कशी तिचा प्रचार प्रसार झाला हे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे एका अर्थानं आपल्याला असंही म्हणता येईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची पार्श्वभूमी या 3 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींनी घडवली 19व्या शतकामध्ये. आता ती कशी घडवली ती एक मी संक्षिप्त याच्यामध्ये सांगतो की पहिल्यांदा ज्यावेळेस इथे ब्रिटिश राजवटीची स्थापना झाली, त्या ब्रिटिश राजवटीच्या स्थापनेच्या सोबत काय काय झालं, तर पहिल्यांदा इथे रेल्वे सुरू झाली, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात इथे लष्कर भरती झाली, त्याच्यानंतर इथे सामाजिक आर्थिक बदल ब्रिटिशांच्या प्रशासकीय याच्यामुळे आपल्याला झालेले दिसतात. त्या सगळ्या घडामोडींचा इथल्या अस्पृश्य लोकांवर मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की पहिल्यांदा अस्पृश्य लोक मोठ्या प्रमाणात नोकरीमध्ये ब्रिटिशांच्या गेलेत. पहिल्यांदा रेल्वेमध्ये ते नोकरीला लागलेत, पहिल्यांदा लष्करामध्ये ते नोकरीला लागलेत. बरोबर. आणि या सगळ्या घडामोडींचा काय झाला की अस्पृश्यांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये एक बदल झाला.
ही एक स्थिती आहे. दुसरी, सत्यशोधक समाजाची निर्मिती झाल्यामुळे काय झालं की जे शूद्र अतिशूद्र जी लोक आहेत त्यांच्यामध्ये सन्मानाची, स्वाभिमानाची एक जाणीव निर्माण झाली. त्यांच्यावर जे धर्मव्यवस्थेने जे एक काय म्हणूयात अन्याय अत्याचार सुरू केले होते, अन्याय अत्याचार लादलेले होते, त्याच्या विरोधात लढण्याची एक प्रेरणा सत्यशोधक समाजामुळे निर्माण झाली. आणि तिसरी गोष्ट आहे की जे या सगळ्या याच्यामुळे थेट जे अस्पृश्य समाजातली लोक होती, म्हणजे त्याच्यामध्ये गोपाल बाबा वलंकर असेल, त्याच्यानंतर शिवराम जानबा कांबळे असतील, किसन फागोजी बनसोडे असतील, ही जी थेट अस्पृश्य समाजातली लोकं होती, तर या लोकांना एकीकडे इंग्रजी राजवटीचा त्यांच्यावर प्रभाव पडत होता. इंग्रजी राजवटीमुळे ज्या गोष्टी निर्माण झाल्यात त्याचाही त्यांना फायदा होत होता, ही एक गोष्ट एकीकडे होती. दुसरीकडे सत्यशोधक समाजाचा, महात्मा फुल्यांचा जो विचार होता, जो समतेचा विचार होता, शिक्षणाचा विचार होता आणि इथल्या जातीव्यवस्थेविरुद्ध लढण्याचा विचार होता, तो विचारसुद्धा या लोकांना कळाला होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला 19व्या शतकाच्या शेवटी अस्पृश्य समाजामध्येच विचारवंत निर्माण झालेले दिसतात, जे आधी आपल्याला झालेल्या दिसत नाहीत. म्हणून ही एक पार्श्वभूमी आहे की ज्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा 20व्या शतकामध्ये उदय झालेला आपल्याला दिसतो. सर, तुम्ही आत्ता गोपालबाबा वलंकर यांचा उल्लेख केला. गोपालबाबा वलंकर यांच्यासोबत जर आपण यांच्याविषयी जर आपण वाचायला गेलं तर त्यातून कळतं की ते महात्मा फुल्यांपासून खूप जास्त प्रेरित होते. अगदी बरोबर. त्यांनी पत्रकारिता जेव्हा सुरू केली तेव्हा त्यांनी विटाळ विध्वंसक नावाचेच एक जर्नल सुद्धा त्यांनी चालू केली होती. तर नक्की सर तुम्ही त्या पत्रकारितेच्या त्यांच्या मुवमेंटवर कशा प्रकारे प्रकाश टाकाल की त्याला कोणत्या गोष्टीने एवढं इग्नाईट केलं की तिथून तेवढ्या डिफिकल्ट कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी ते चालू केलं, अच्छा, पुढे पोहोचवलं? ओके. हा एकूणच दलित पत्रकारिता हा अत्यंत महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर अलीकडच्या काळाच्या जे संशोधन झालेले त्या संशोधनातनं असं दाखवून दिलेलं आहे एकूणच संपूर्ण भारतामध्ये दलित पत्रकारिता 19व्या शतकामध्ये सुरू झाली, पण प्रामुख्याने तिचा विकास आणि तिला बहर हा खरा 20व्या शतकामध्ये आलेला दिसतो. पण 19व्या शतकामध्ये दलित पत्रकारितेचे काही आपल्याला बीजं दिसतात. आता इथे फक्त मला एक मुद्दा नोंदवायचा आहे की विटाळ विध्वंस ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे ते असं एक स्वतंत्र जर्नल नव्हतं. ते एक पत्रक त्यांनी काढलेलं होतं. त्याला आपण आजच्या भाषेमध्ये पॅम्पलेट म्हणूयात. पण ते पॅम्पलेट म्हणजे जर्नलचा हेतू काय असतो की प्रचार प्रसार करणं, तसाच त्याच्यासाठीच ते पत्रकसुद्धा काढलं गेलं होतं. त्या अर्थानं जर आपण म्हणूया तर ते एक पत्रकारितेचाच एक भाग आहे. पण ते आज कदाचित जे आपले आता प्रेक्षक आहेत, जे ऐकणारे श्रोते आहेत, त्या श्रोत्यांना याच्यावरनं गैरसमज होऊ शकतो की ते आज आपण ज्याला जर्नल म्हणतो तसं ते जर्नल होतं का, तर तसं ते जर्नल नव्हतं. ते पॅम्पलेट स्वरूपामध्ये पण एक पत्रकारितेचा भाग म्हणूनच त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्याला विटाळ विध्वंस असं म्हटलं गेलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनातनं अजून एक नवी माहिती पुढे आलेली आहे. ती अशी की त्याचं मूळ नाव विटाळ विध्वंस नव्हतं, त्याचं मूळ नाव होतं विनंतीपत्र. तर विटाळ विध्वंस मग नाव त्याचं पुढे का आलं, तर त्याचं कारण काय होतं की ते विनंतीपत्र जे होतं ते विनंतीपत्र तो जो नंतर पुढच्या काळामध्ये काय झालं, ते विनंतीपत्राचं मुखपृष्ठ आहे ते फाटलं गेलं आणि त्याचा जो पुढचा जो भाग आहे म्हणजे त्याचा मेन कंटेंट आहे तोच लोकांपर्यंत राहिला. मग अनेक अभ्यासकांनी त्याचा जो अभ्यास केला आणि त्याच्यातनं दिसलं की बाबा या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, तर या पत्रकामध्ये जो शुद्धतेचा, जातीवर्ण व्यवस्थेचा जो विचार आहे त्याला धक्का दिलेला आहे, त्याची चिकित्सा केलेली. त्याच्यावरनं अनेक अभ्यासकांनी त्याला विटाळ विध्वंस असं नाव दिलं. म्हणजे काय, विटाळ जो आहे, पोल्युशन ज्याला आपण पोल्युशन म्हणतो, पोल्युशनला डिस्ट्रॉय करणं, त्याला नष्ट करणं, याच्यासाठीचा तो त्यांनी त्या विचार आहे, त्याच्यामुळे त्याला विटाळ विध्वंस म्हटलं. पण अलीकडच्या संशोधकांनी, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये प्रेम हनवते नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि ते म्हटलं की विटाळ विध्वंस हे त्याचं खरं नाव नाही आहे. नंतरच्या अभ्यासकांनी त्याचं नाव दिलं, खरं नाव त्याचं विनंतीपत्र आहे. तर त्याच्यातनं विनंतीपत्राच्या माध्यमातून गोपाळबाबा वलंकर यांनी तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या ज्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ज्या परिस्थिती होती
जी स्थिती होती ती लोकांच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. याच्यासोबतच दीनबंधू नावाचं जे वर्तमानपत्र होतं सत्यशोधकांचं, महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे अनुयायी होते नारायण मुखर्जी लोखंडे ते चालवत होते. तर त्या दीनबंधूमध्ये सुद्धा गोपालबाबा वलंगकर यांनी अस्पृश्यांच्या अनेक प्रश्नांची चर्चा करणारे लेख लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर अजून एक दुसरं सुधारक नावाचं वृत्तपत्र होतं. त्या सुधारक नावाच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा गोपालबाबा वलंगकर यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. तर आता मुळात गोपालबाबा वलंगकर अस्पृश्यांची प्रश्नांची चर्चा का करतात? कारण एकतर ते स्वतः अस्पृश्य समाजातले व्यक्ती होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ब्रिटिश लष्करामध्ये सैनिक होते. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांना याची जाणीव झाली की आपण आपण हे अस्पृश्य समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात लढलं पाहिजे, त्याच्या प्रश्नांची चर्चा केली पाहिजे. जसं 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, त्याचीच पार्श्वभूमी गोपालबाबा वलंगकरांनी 19व्या शतकामध्ये निर्माण केलेली आहे असं आपल्याला दिसतं. सर, मग आपण सर याच्यामागे कोलोनायझेशननी सुद्धा एक कॉन्ट्रीब्युशन दिलं असं आपण एक गृहीत पकडू शकतो. अगदी बरोबर, अगदी. कॉलोनायझेशन म्हणजे जो एकूणच वसाहतवादी जी राजवट होती, इंग्रजांची जी राजवट होती, त्या इंग्रजांच्या राजवटीने एकूणच इथे जे दलित समाजामध्ये जे आत्मसन्मान, स्वाभिमान, चळवळ जी निर्माण झालेली आहे त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. कारण की त्याच्यामुळे इथे शिक्षणाची सुरुवात झाली. रेल्वेमध्ये, लष्करामध्ये अस्पृश्य लोकांना नोकऱ्या मिळाल्यात आणि त्या नोकऱ्यांमुळे त्यांना काय मिळालं, नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामुळे त्यांना पगार मिळायला लागला. त्यांची आर्थिक स्थिती त्याच्यातनं सुधारली. स्थिती सुधारल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं की सन्मानाची एक जागृती झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्करामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अनेक जे भारतीय लोक लष्करामध्ये सहभागी झाले त्या लोकांसाठी शाळा काढल्यात. त्या शाळा काढल्यामुळे या सगळ्या अस्पृश्य लोकांची ओळख इंग्रजी विद्येशी झाली. इंग्रजी भाषा शिकल्यामुळे युरोपामधला जो ज्ञान व्यवहार आहे, युरोपामधले जे विचार आहेत त्या विचारांशी सुद्धा या अस्पृश्य समाजातल्या लोकांना ओळख झाली. आणि म्हणून युरोपामध्ये जे विज्ञान, मानवता, मानवाचे हक्क हा जो विचार तिथल्या प्रबोधन क्रांतीने निर्माण केला होता तो अस्पृश्य समाजातल्या लोकांना याची जाणीव इंग्रजी शिक्षणामुळे झाली. आणि इंग्रजी शिक्षण हे ब्रिटिशांमुळे इथे आलं. मग त्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की वसाहतवादी राजवटीमुळे दलित चळवळीला खूप फायदा झालेला दिसतो. इव्हन या इंग्रजी शिक्षणाविषयी बोलताना ताराबाई शिंदेकडून जेव्हा आपण स्त्री पुरुष तुलना वाचायला लागतो तेव्हा त्या अगदी लिहिताना ब्रिटिश सरकार म्हणजे ते ईश्वर म्हणजे त्याला एक डिवाइन फॉर्म प्रोव्हाइड करताना दाखवतात. अगदी बरोबर. सो त्यावरून कळतं की बाबा ज्यांना इथल्या कल्चरने किंवा इथून आपण जे काही सोसायटी स्ट्रक्चर बनवलं, त्यांनी ज्या चौकटीत एकदम खालच्या थराला ज्यांना ठेवलं त्यांनी या इंग्रजी सरकारकडून आलेल्या ज्या काही कोलोनाइज गोष्टी होत्या त्या किती त्यांच्यासाठी आधारस्तंभ म्हणून राहिल्या असतील हे मला वाटतं ते हायलाईट करतं. बरोबर. पण मग हा जर अटेम्प्ट बघायला गेला सर तर हा खूप मोठा अटेम्प्ट होता की एकंदरीतच एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनमधून एक पत्रकारिता उभं करणं आणि ती पुढे पोहोचवणं. पण दलित पत्रकारितेची सुरुवात म्हणून किंवा तिची चर्चा म्हणून गोपालबाबा वलंगकर असतील यांची पत्रकारिता असेल किंवा त्या काळातली जी पत्रकारिता असेल तिला एवढं पाहिलं जात नाही. ती कुठेतरी काळाच्या ओघात झाकली गेली, ती तेवढी प्रकाश झोतात आली नाही. तर यामागे एक्झॅक्ट कोणते फॅक्टर्स असावेत? बरोबर आहे की आपल्या दलित पत्रकारितेकडेच्या इतिहासाविषयी काहीसं दुर्लक्ष झालेलं आहे. पण मी इतिहासाचा अभ्यासक आहे, इतिहासाचा संशोधन करतो. त्याच्यातनं दिसतं की इतिहासामध्ये जे नवीन पद्धतीने संशोधन होतं आहे तर त्याच्यातनं अलीकडच्या काळामध्ये असं दिसून आलेलं आहे आपल्याला आता की दलित पत्रकारिता, दलित इतिहास याच्याविषयी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात लोक बोलत आहेत, लोक लिहित आहेत. त्याच्याविषयी अनेक संशोधन ग्रंथ, पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पण हेच 20-30 वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. तर त्याला अनेक वेगवेगळे कारणं आहेत. एक तर अशी कारणं होते की एकूणच इतिहास संशोधक असलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने उच्च जातीय अभिजनवर्गीय लोकच होते इतिहासकार. दलित समुदायातले इतिहासकार कमी होते आणि इतिहास लेखनाची जे दृष्टिकोन होता तो थोडा संकुचित होता. त्याच्यामुळे सुद्धा दलित पत्रकारितेचा इतिहास किंवा दलित चळवळीचा इतिहास याच्याकडे काहीसं दुर्लक्ष झालं. पण अलीकडच्या काळामध्ये ती स्थिती राहिलेली नाही आहे. एकूणच इतिहास लेखनशास्त्र आणि इतिहासातलं एकूणच संशोधनसुद्धा खूप व्यापक पातळीवर बदललेलं आहे. त्याच्यामुळे आता अलीकडच्या काळामध्ये
म्हणजे तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल किंवा बंगाल असेल, या भागांमध्ये सुद्धा दलित चळवळ कशी होती, तिथली दलित पत्रकारिता कशी होती, याची चर्चा सुरू झालेली आहे. सुरुवातीला महाराष्ट्राने ही चर्चा इनिशिएट केली. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही चर्चा सुरू झाली, पण आता भारतातल्या सगळ्या ठिकाणी याविषयीची चर्चा सुरू आहे. याविषयीचं संशोधन अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे असं दिसतंय. सर, याच इतिहास लेखनशास्त्रातून जर आपण थोडं पुढं गेलो की फक्त असं नाही की 19व्या शतकात जे घडलं तेच प्रकाश झोतात नाही आलं, पण 20व्या शतकात सुद्धा आंबेडकरांनी जर आपण पाहायला गेलं तर पुण्यातलाच पर्वती मंदिराचा सत्याग्रह पण त्यांनी हाती घेतला होता. त्याच्या सदस्य मंडळात मला वाटतं शिवराम कांबळेंचा सुद्धा सहभाग होता. त्यांना मुळात अध्यक्ष देखील केलं गेलं होतं. तर ही सुद्धा गोष्ट तेवढ्या प्रमाणात डिस्कस झाली नाही. तर मग ही अशी एखादीच गोष्ट असावी का त्यासोबत जोडीला अजूनही काही आंबेडकरांच्याच अजूनही काही मोठ्या मुवमेंट असतील ज्या डिस्कस झाल्या नाहीत तितक्याशा, बरोबर शेअर करू शकता? नाही, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता कसं असतं म्हणजे जसं महाड सत्याग्रहाविषयीची खूप चर्चा असते, काळाराम सत्याग्रहाविषयीची खूप चर्चा असते, ती चर्चा पण केली पाहिजे. पण त्याच्यासोबत अजून इतरही अनेक सत्याग्रह होते. म्हणजे पर्वती मंदिराचा जो सत्याग्रह पुण्यात झाला तोही महत्त्वाचा होता आणि त्याच्याविषयी तर थोडीफार चर्चा आहे, थोड्याफार लोकांना ती माहिती आहे. अलीकडच्या जे नवीन तरुण मुलं असतात त्या लोकांना ही माहिती नाही आहे, पण त्यांनी जर थोडा इतिहासातली जी पुस्तकं बघितली तर अभ्यासकांनी लिहिलेली, संशोधकांनी लिहिलेली, तर त्याच्यामध्ये दिसून येईल की पर्वती सत्याग्रहाविषयी पण थोडीफार चर्चा झालेली आहे. तो अत्यंत महत्त्वाचा पुण्याच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा तो एक काय म्हणूया आपण भाग आहे की त्या म्हणजे अलीकडे म्हणजे 20व्या शतकामध्ये 1920च्या दशकापर्यंत पुण्यातल्या पर्वती मंदिरामध्ये अस्पृश्य समाजातल्या लोकांना प्रवेश नव्हता आणि त्याच्यासाठी तो सगळा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाच्या दिवशी दगडफेक झाली, खूप खूप मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्याविषयी एक स्वतंत्र पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. तिथं पण या सत्याग्रहाविषयीची खूप माहिती नसली तरी काही माहिती आहे लोकांना. पण अजूनही अशी काही सत्याग्रह आहेत की जे लोकांना माहितीच नाही आणि जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1929मध्ये चरीमध्ये, चरी नावाचं गाव आहे कोकणामध्ये, तिथे एक मोठा सत्याग्रह झाला होता शेतीसाठीचा, शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता आणि त्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि पहिल्यांदा जी कोकणामध्ये जी जमीनदारी व्यवस्था होती, खोती म्हटलं जातं तिला, त्या खोती व्यवस्थेच्या विरोधामध्ये तिथले जे शेतकरी होते, कुळं जी होती, तर त्यांनी तिथे एक मोठा संघर्ष सुरू केला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी त्या सत्याग्रहाचे नेतृत्व करायला बोलवलं होतं आणि 1929मध्ये तो सत्याग्रह झाला, ज्याला चरीचा सत्याग्रह म्हणतात. तिथपासून तर पुढे मग जवळपास 9-10 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने कोकणातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हाताशी घेतलेला आहे आणि 1938मध्ये मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी खोती बिल मांडलं होतं, ज्याचे म्हणजे कोकणातली जमीनदारी व्यवस्था नष्ट केली पाहिजे आणि कोकणातले जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना एक तिथले जमिनीचे हक्क मिळाले पाहिजेत. म्हणून हा जो सत्याग्रह आहे, चरीचा सत्याग्रह, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची चर्चा कुठे होत नाही, अनेक लोकांना तो सत्याग्रह माहितीही नसतो. बरोबर सर. सर, या सगळ्या सत्याग्रहांमध्ये पण आंबेडकरांसोबत काही महत्त्वाचे सहकारी होते आणि ते सहकारी म्हणजे फक्त अस्पृश्यांसाठी लढा चालू म्हणून अस्पृश्यच उभे होत नव्हते असा भाग नव्हता. तर श्रीधर पंत टिळक असतील, जे की स्वतः ब्राह्मण समाजातून बिलॉंग करतात, पण तरीसुद्धा ते आंबेडकरांच्या सोबत उभे राहिले होते आणि त्यांनी या सत्याग्रहात साथ दिली होती. तर त्यांचं तिथे उभं असणं खूप ॲक्च्युली महत्त्वाचं ठरतं की म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांच्याकडे एक प्रकारचं प्रिव्हिलेज होतं, एक ऑपॉर्च्युनिटी होती की ते त्या पदावर बसून त्यांचा तो जो राईट जो त्यांना या स्ट्रक्चरने दिला तो एन्जॉय करू शकत होते. त्यांनी तो नाकारून ते खाली उतरले आणि त्यांनी सोबत येऊन आंबेडकरांच्या सोबत काम केलं गेलं. तर सर, या सहकार्यांविषयी तुम्ही आम्हाला एक काय लेन्स द्याल? बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये म्हणजे अस्पृश्य समाजातले अनेक त्यांचे सहकारी होते का? तर होते. कारण की स्वतः बाबासाहेब आंबेडकरही स्वतः अस्पृश्य समाजातले होते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत इतर अनेक लोकही होती की जी अस्पृश्य नव्हती. मग त्याच्यामध्ये काही लोक होती जी मराठा होती, काही लोक होती जी कायस्थ होती, काही लोक होती जी ब्राह्मण होती, काही लोक होती जी आपल्याला भंडारी होती. म्हणजे ह्या सगळ्या अस्पृश्य नसलेल्या जातीतले सुद्धा अनेक तरुण बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत
त्यांच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते. आता जसं की मी चरीचा सत्याग्रह सांगितला, त्या चरीच्या सत्याग्रहाच्या काळीच बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत अत्यंत त्यांचे महत्त्वाचे जे सहकारी म्हणजे नारायण नागू पाटील, त्याच्यानंतर सुरेंद्र नाना टिपणीस, त्याच्यानंतर अनंत चित्रे. हे अनंत चित्रे, सुरेंद्र नाना टिपणीस, नारायण नागू पाटील हे अत्यंत महत्त्वाची लोक आहेत आणि ही अस्पृश्य समाजातली नव्हती. याच्यातली काही लोक ही भंडारी जातीतली होती, काही लोक ही कायस्थ जातीतली होती, परंतु हे सगळे समतेच्या विचारांचे होते. या सगळ्यांना जातीव्यवस्था ही वाईट आहे, अस्पृश्यता ही वाईट आहे, आपण सगळ्यांनी समता निर्माण केली पाहिजे अशा विचारांचे होते. आणि त्याच्यामुळेच या सगळ्यांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे हे जे सगळे सहकारी होते या सगळ्यांनी मिळून समता समाज संघ नावाची एक संघटनासुद्धा स्थापन केली होती. बाबासाहेब आंबेडकर तिचे अध्यक्ष होते. आणि तुम्ही आता ज्यांचा उल्लेख केला ते श्रीधरपंत टिळक हे सुद्धा समता समाज संघाचे एक सदस्य होते. आणि समता समाज संघाची एक शाखा त्यांनी पुण्यामध्ये, म्हणजे त्यांचा जो आता इथे त्यांचं घर आहे ज्याला गायकवाडवाडा किंवा टिळकवाडा म्हटलं जातं, तिथे त्यांनी समता समाज संघाची एक शाखा स्थापन केली होती श्रीधरपंत टिळकाने, जे लोकमान्य टिळक यांचे चिरंजीव होते. आणि त्या वाड्यामध्येच त्यांनी सहभोजन आयोजित केलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये अस्पृश्य लोकांसोबत इतर जातीचे लोक जेवण करत नव्हती, पण श्रीधरपंत टिळकांनी त्यांच्या घरामध्येच सहभोजन, म्हणजे अस्पृश्य समाजातली लोक महार, मांग, ब्राह्मण, मराठा अशा सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्रित करून तिथे त्यांनी जेवण बोलवलं. अस्पृश्य समाजातल्या लोकांना त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं होतं. त्यांच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यांनी घडून आणला. हे सगळं केल्यामुळे तत्कालीन जो सनातनी वर्ग होता पुणे शहरातला, त्या सनातनी वर्गाने खूप मोठ्या पातळीवर श्रीधरपंत टिळकांना त्रास दिलेला आहे. आणि त्या त्रासामुळेच आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये श्रीधरपंत टिळक यांनी आपल्या डेक्कन क्वीनच्या समोर आत्महत्या केलेली आहे. डेक्कन क्वीनच्या समोर, यस. आणि त्याच्या आधी म्हणजे आत्महत्या करण्याच्या 2 दिवस आधी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र मुंबईला पोहोचलं, पण बाबासाहेब आंबेडकर मुंबईला नव्हते, ते बाहेर गेलेले होते. आणि ज्यावेळेस ते परत आले, त्यांनी ज्यावेळेस पत्र बघितलं तर त्यावेळेस, आणि तोपर्यंत श्रीधरपंत टिळक गेलेत याची बातमी आलेली होती. म्हणजे जर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये असते तर त्यांना श्रीधरपंत टिळकांनी आत्महत्या करण्यापूर्वीच त्यांना ते पत्र मिळालं असतं. आणि जर त्याला महत्त्व नाही, पण बाबासाहेब आंबेडकर कदाचित काही करू शकले असते. म्हणजे आता तुम्हाला इथे दिसून येईल की श्रीधरपंत टिळक ते आत्महत्या करणार आहेत, परंतु त्याचं पत्र ते बाबासाहेब आंबेडकरांना पाठवतात. आणि तुम्ही जर ते पत्र वाचवलं तर त्या पत्रामध्ये खूप महत्त्वाचं म्हटलेलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जो सामाजिक समतेसाठी जो संघर्ष चालू ठेवलेला आहे त्याला यश येवो आणि त्याला भरभराटी येवो अशा पद्धतीचा एक संदेश किंवा अशा पद्धतीचा एक मेसेज त्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि श्रीधरपंत टिळक हे त्या सामाजिक समतेच्या लढाईसाठी कटिबद्ध होते. परंतु पुणे शहरामधले जे सनातनी लोक होते, जातीवादी लोक होते, त्या लोकांनी श्रीधरपंत टिळकांना जे छळलं, त्रास दिला, त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असं दिसतं. आणि याच्यातनं आपल्याला दिसतं की बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत टिळक यांचे किती जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध होते हे आपल्याला त्या पत्रावरनं सुद्धा दिसतं. ते एक डेडिकेशन होतं, त्यात नुसतं गिल्ट कन्झम्पशन नव्हतं की आम्ही जे इथे आहोत, जो त्रास दिला त्याच्याविषयी फक्त गिल्ट कन्झ्युम करण्याचा भाग नव्हता, तर स्वतः उतरून ती व्यवस्था बदलण्याचं त्यांच्याकडे एक डेडिकेशन आपल्याला दिसून येतं. सर, यावरून एक प्रसंग आठवला. मी 11वीत होतो आणि आम्ही आंबेडकराईट स्टुडंट ऑर्गनायझेशनतर्फे एक व्याख्यान आयोजित केलं होतं आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त. आणि त्यासाठी आम्ही श्रुती तांबे मॅमला इन्व्हाइट केलं होतं. त्यांना विषयच काही असा दिला होता की आंबेडकर आणि त्यांनी स्त्रियांसाठी केलेलं काम वगैरे. मॅडम माईकवर आल्या, माईक हातात घेतला आणि सगळ्यात पहिलं ऑर्गनायझर्सला विनंती केली की जेव्हा कधी तुम्ही इथून पुढे स्त्रियांसाठी किंवा स्त्रियांशी निगडीत जर कोणता टॉपिक ठेवणार असेल तर एखाद्या पुरुषाला इन्व्हाइट करा बोलण्यासाठी, एखाद्या स्त्रीला करू नका. पाहायला गेलं तर मग इतिहासापासून ते आत्तापर्यंत ही थेरी अतिशय चांगल्या प्रकारे लागू होताना दिसून येते की बाबा ब्लॅक लिव्ज मॅटर हा ग्लोबल मॅटर होतो, पण तेव्हा जेव्हा व्हाईट लोकसुद्धा त्याच्यासाठी प्रोटेस्ट करायला रस्त्यावर उतरतात. इवन आपल्याकडे स्त्रिया शिकायला सुरुवात तेव्हा करतात जेव्हा ज्योतिराव नावाचा एक पुरुष, ज्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी होती की बाबा मी इथे बसून माझे राईट्स एन्जॉय करू शकतो, तर ते नाकारून जेव्हा त्याचं पद सोडून खाली येतो आणि स्त्रियांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतो. तर मग सद्यस्थितीत जर बोलायला गेलं तर जात हा विषय अजूनही आपल्याकडून जेव्हा संविधान किंवा राजकीय तरतुदी केल्यानंतरही जेव्हा मिटत नाही, तेव्हा
अशा प्रकारचे आत्मघातकी बॉम्बर पुढे येऊन कितपत इफेक्टिव्ह राहू शकतात? म्हणजे फक्त ब्राह्मण समाजातूनच नाही तर इतर समाजातून सगळ्यांनी पुढे येऊन की जात ही मिटवण्यासाठी, अस्पृश्यांवरील अन्याय थांबवण्यासाठी, त्यांना एका इक्वल लेवलला आणण्यासाठी त्यांच्याकडून हे समर्पण असणं किती गरजेचं वाटतं सर? खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की एक गोष्ट आपण पहिल्यांदा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा लोकांना ती माहिती असते की जाती व्यवस्था ही काय फक्त अस्पृश्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे अलीकडे काय होतं की आपण विद्यापीठीय परिसरामध्ये राहतो आणि शैक्षणिक वर्तुळांमध्ये पण चर्चा ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं म्हणजे असं कास्ट इज नॉट आवर प्रॉब्लेम, कास्ट इज अ प्रॉब्लेम ऑफ दलित्स. म्हणजे वी आर कास्टलेस, म्हणजे आम्ही काही जातीचं काही बघत नाही, आम्ही काही नाही, आमचा आणि जातीचा काही संबंध नाही. जातीचा कोणाचा आहे तर दलितांचा संबंध आहे. मग दलित इज इक्वल टू कास्ट असं झालेलं आहे. आणि मग जातीची चर्चा करण्यातना सुद्धा मोठ्या प्रमाणात बहुतेक वेळा काय होतं की जे दलित समाजातली लोक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनाच बोलवलं जातं. पण मग काय दलितांची समस्या, दलितांचे प्रॉब्लेम्स ही एक वेगळी गोष्ट आहे आणि जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्थेचे प्रॉब्लेम ही एक दुसरी वेगळी गोष्ट आहे. तर या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत का तर आहेत. पण दलितांच्या समस्या, दलितांचे प्रश्न आणि दलितांचे प्रॉब्लेम म्हणजे जातीचा प्रॉब्लेम एवढं ते सोपं नाही आहे. जातीचा प्रॉब्लेम हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जात आणि लग्न याचा संबंध आहे का तर आहे. आजही सगळ्या जातींमधल्या मुलाला किंवा मुलीला जर वेगळ्या जातीतली मुलगी आवडली तर त्याला लग्न करता येतं का किंवा तिला लग्न करता येतं का? नाही. मग हा जातीमुळे निर्माण झालेला प्रॉब्लेम आहे. हा फक्त काय दलितांमध्येच नसतो, हा ब्राह्मण, मराठा, माळी, वंजारी सगळ्यांमध्ये असतो. म्हणजे जातीचा प्रॉब्लेम हा सगळ्यांचा आहे. बरोबर. तो फक्त दलितांचा नाही आहे. हे पहिल्यांदा आपण हे केलं. कोणी जर म्हणतात ना आम्हाला काही प्रश्न, आम्ही थोडी दलित आहे त्याच्यामुळे आम्हाला काही अन्याय अत्याचार झालेला नाही त्याच्यामुळे आम्हाला जात माहीत नाही. पुन्हा जातीचा आणि अन्याय अत्याचाराचा संबंध नाही आहे. जातीचा आणि अन्याय अत्याचाराचा संबंध आहे, पण जातीचा आणि लग्नाचा संबंध आहे, जातीचा आणि खानपानाचा संबंध आहे, जातीचा आणि पेहरावाचा संबंध आहे, जातीचा आणि कलेचा संबंध आहे. हे जर सगळे आपण बघितलं तर मग भारतामध्ये जो कोणी व्यक्ती असतो तो दलित असो नसो, कुठल्याही जातीचा असो, त्याच्याशी जात थेटपणे संबंधित असते. मग तुम्ही कुठे जन्माला आलात, मग तुमची लहानपणी मुंजे झाली का? मुंजे आली म्हणजे जात आली. तुमची मुंजे झाली नाही म्हणजे जात आली. तुम्ही काय खातात, नॉनव्हेज खातात, व्हेज खातात, जात आली. तुम्ही कुठल्या प्रकारच्या गोष्टी करतात न करतात, जात आली. तुमच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे लग्न होतात, कोणाला बोलवतात, म्हणजे जात आली. मला एका मित्राने म्हटलं, आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो तो म्हटलं सर मला काही माहीत नाही, कारण की मी दलित नाही, माझं काही असं काही शोषण झालेलं नाही. पण म्हटलं मग तुमच्या घरी लग्न होतात का? तो म्हटला हो लग्न तर होतात ना. मग लग्नांमध्ये जात नसते का? तुमच्या घरामध्ये असं आहे का की लग्न करताना बाबा चला कुठल्याही जातीच्या व्यक्तीशी लग्न करा असं होतं का? नाही होत. कोणाशी लग्न करतात? तो जातीतच करतात. मग जात आहे. त्याच्यामुळे जात इज नॉट प्रॉब्लेम ऑफ जस्ट दलित, जात इज अ प्रॉब्लेम ऑफ एव्हरीवन. जातीमुळे प्रत्येक जातीला संकुचित होता येतं. जातीमुळे प्रत्येक व्यक्तीला एका चौकटीमध्ये राहावं लागतं आणि प्रत्येक जातीची ही स्थिती आहे, ही सगळ्याच जातींमध्ये आहे. आणि सगळ्याच जातींमध्ये असल्यामुळे काय होतं की सगळ्याच जाती स्वतःची जाती प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्या जातींमधल्या स्त्रियांवर बंधनं लादतात. म्हणून पुन्हा मग जातीचा आणि जेंडरचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे विमेन आर दी गेटवे ऑफ द कास्ट सिस्टीम, म्हणजे जाती संस्थेचं स्त्रिया या प्रवेशद्वार आहेत. म्हणून आपल्याकडे आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न केलेत तर ऑनर किलिंगचे मुद्दे होतात, लव जिहादचे मुद्दे होतात. म्हणजे आपल्याकडे प्रेम करणं हे सुद्धा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे, कारण की त्याच्यामुळे जाती व्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला धक्का बसतो. ॲज अन ॲसेट म्हणून मॅनेज केलं जातं त्यांना. कशाला? वुमेनला. हो बरोबर. सगळ्या जातींमध्ये. आणि ही काय फक्त एका जातीमध्ये नसतं, दुसऱ्या जातीमध्ये, सगळ्याच जातींमध्ये, खालच्या वरच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या जातींमध्ये स्त्रियांना त्या आमच्या मालकी आहेत, त्या जातीची मालकी आहेत असंच बघितलं जातं. दॅट्स वाय आंबेडकर याला मार्क करताना म्हणतात की एव्हरीवन इज स्लेव्ह बट एव्हरी स्लेव्ह हॅज इट्स डिफरंट स्टेटस म्हणून. अगदी बरोबर खरं आहे. बाकी सर मग आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. मी जेव्हा या विषयावर हा विषय घेऊन मी जेव्हा हिस्ट्री डिपार्टमेंटला आलो होतो तेव्हा मला श्रद्धा आम्ही सगळ्यात पहिलं तुमचं नाव सजेस्ट केलं होतं. तर सर एक्झॅक्ट तुम्ही इतिहास संशोधन आणि त्यामध्ये दलित पॉलिटिक्स किंवा हा जो काही एक स्पियर असेल याकडे सर तुम्ही कसा वळलात?
इव्हन तुमचा PhDचा टॉपिक पण कॉलोनायझेशनचा पार्ट कव्हर करणार आहे. तर सर तुम्ही त्याच्याकडे कसा वळालात याबद्दल आम्हाला सांगू शकता? अच्छा, ठीक आहे. आता एक तर मूळ म्हणजे माझ्या विशेष जो PhDचा जो अभ्यास आहे तो काही दलित राजकारणाचा अभ्यास नाही आहे. आम्ही वसाहतवाद, जमातवाद याच्याविषयी काम केलेलं आहे आणि माझे वेगवेगळे आवडीचे क्षेत्र आहेत. म्हणजे त्याच्यापैकी एक दलित स्टडीज हा माझ्या आवडीचा एक विषय आहे. पण फक्त मी काय फक्त दलित स्टडीचाच अभ्यास करत नाही, दलित चळवळीचाच अभ्यास करत नाही, तर त्याच्यासोबत मी अनेक वेगवेगळे अभ्यास करतो आणि ते सगळे अभ्यास एकमेकांशी कनेक्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे दलितांचा अभ्यास करताना जातीचा अभ्यास करणं म्हणजे एक कनेक्टेड आहे. म्हणजे जसं मला दलित स्टडीचा अभ्यास करायला आवडतं तसं जेंडर स्टडीज, विमेन स्टडीचाही अभ्यास करायला लागतो. मग तिथे कास्ट आणि जेंडर यांचं काय कनेक्शन आहे ते. तसं मला रिलिजियस स्टडीजचा अभ्यास करतो, वेगवेगळे धर्म आणि त्यांचं, आणि मग धर्म आणि जात आणि लिंगभाव याचा काय संबंध आहे त्याचाही मला अभ्यास करायला आवडतो. त्याच्यामुळं अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये. मी या विषयांविषयी अभ्यास करण्याचा असं काही विशिष्ट एक कारण नाही आहे की चला बाबा असं काही कारण आहे त्याच्यामुळे मी दलित स्टडीज किंवा आंबेडकर स्टडीज किंवा जातींचा अभ्यास करायला सुरुवात केली, असं नाही. एक महत्त्वाची चळवळ आहे, महत्त्वाचा एक विचार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि तो फक्त विशिष्ट जातीपुरता मर्यादित नाही आहे, विशिष्ट राज्यापुरता मर्यादित नाही आहे, विशिष्ट देशापुरता मर्यादित नाही आहे. आज जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा जागर केला जातो आणि तो सगळ्या ज्ञानशाखेंमध्ये. म्हणजे मी असं म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारतातले एकमेव अशी व्यक्ती आहेत की ज्यांचा जगभरातल्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे फिलॉसॉफीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला जातो, अँथ्रोपॉलॉजीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, सोशोलॉजीमध्ये, लॉमध्ये, ह्युमन राईट्समध्ये, मीडियामध्ये, सगळ्या ज्ञानशाखांमध्ये अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला जातो. याला कारण त्यांनी केलेल्या चळवळी, त्यांनी केलेलं काम हे तर आहे, पण त्याच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, तो अभ्यास आहे, त्याचा जर आपण थोडा धांडोळा घेतला तर त्यांचं एकूणच जे एक ज्ञानविश्व आहे ते आंतरविद्याशाखीय राहिलेलं आहे. ते इतिहासाविषयी बोलतात, समाजशास्त्राविषयी बोलतात, तत्त्वज्ञानाविषयी बोलतात, धर्माविषयी बोलतात, अर्थशास्त्राविषयी बोलतात, मानवी हक्काविषयी बोलतात, राजकारणाविषयी बोलतात. सगळ्याच गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनाचा भाग होत्या आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे जे अभ्यासक आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनातला एक एक भाग घेऊन त्याच्याविषयी सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे सगळ्या जागतिक पातळीवर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये भारतातल्या कुठल्या व्यक्तीचा जर खूप अभ्यास केला जात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं आत्ता दिसतं. नक्कीच सर, धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ आम्हाला दिलात. आम्हाला मुळात 19व्या शतकामध्ये चळवळ कशी होती, त्यामध्ये अस्पृश्यांचं स्थान काय होतं आणि तिथून पुढे येणारा बाहेर जो आउटपुट होता तो अभ्यासायचा होता आणि त्यासाठी सर तुम्ही इथे आलात, तो आम्हाला समजवलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पुढेही आपण हे सेशन कंडक्ट करत राहणार आहोत. पुढच्याही नजीकच्या पॉडकास्टमध्ये आपण परत सरांना भेटू ही मी आशा धरून चालत आहे. आणि बाकी तुम्ही चॅनलवर अपडेट राहा, कारण चॅनलवर आपण सायकोलॉजीशी रिलेटेड देखील नवीन सेशन्स देखील कंडक्ट करणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही स्टे ट्यून, कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि धन्यवाद सर. थँक्यू.